नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि व्हिडिओ पाठवताय का नाही मंडळी? पाठवत राहा. आजचा तर लेडीज स्पेशल भाग आहे, याच्यामध्ये लय भारी भारी व्हिडिओ आलेले आहेत. तर सुरुवात करूयात आजच्या भागाला, तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे डॅश द रिटर्न सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ. सुरुवात करूयात मग आजच्या भागाला. बघूयात आजच्या भागात कोण विजेता ठरणार आणि त्यांना मिळणार पैठणी. बघूयात पहिला व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पहिला व्हिडिओ आपल्याकडे पाठवलेला आहे दिव्या गोसावी हिनं. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. दिव्या, फार सुंदर, फार सुंदर. हार्मोनियम वाजवत वाजवत गाणं म्हणणं तसं सगळ्यांना जमत नाही, पण तुम्ही फार सुंदर हा प्रयत्न केलात. आणि तुझं वय बघतात तुझी तयारी चांगली आहे. तू चांगली गायिका होऊ शकतेस पुढे जाऊन, असं मला वाटतंय. खूप सुंदर तू गायलीस. तुझे हे व्हिडिओ मला फार आवडले आणि तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे तेजस्विनी हातेनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा वा, सुंदर सुंदर सुंदर. छान वाजवलं तू बुलबुल. आणि या तुझ्या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे श्रेया सावंत यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवार आज जिंकला. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवार आज जिंकला. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवार आज जिंकला. वा 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 वा, छान. तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला आणि कोळीवाड्यात घेऊन गेला तुमचा हा व्हिडिओ आम्हाला. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन.
बघूयात पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अभिधा जोशी हिने. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी अभिदा देवेंद्र जोशी. आज मी आदरणीय पंडित वेदशास्त्री बगरे गुरुजी यांची माफी मागून त्यांच्यासारखी ॲक्टिंग करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर मंडळी नमस्कार, मी पंडित वेदशास्त्री बगरे गुरुजी तुम्हा सगळ्यांचं माझ्या या वेद भविष्याच्या कार्यक्रमात खूप 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 मनापूर्वक स्वागत करतो. आता आपण पाहूयात राशींचं भविष्य. मेष राशी मंडळी, मेष राशींच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे आकाश ठेंगणं झाले की काय, इतका सुंदर असा दिवस आहे मंडळी. ह्या मंडळींसाठी आजचा शुभ रंग हा लाल आहे आणि त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 4 आहे. ह्या मंडळींनी श्रीचंद्रांची उपासना करावी. वृषभ राशी मंडळी, वृषभ राशींच्या मंडळींनी आता दिवस म्हणजे या सुखांनो असं म्हटलं पाहिजे. ह्या मंडळींसाठी आजचा शुभ रंग हा पिवळा आहे आणि त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 3 आहे. ह्या मंडळींनी श्री भोलेनाथांची उपासना करावी. मिथुन राशी मंडळी, मिथुन राशींच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे इकडे आड तिकडे वीर अशा स्वरूपाचा दिवस आहे. ह्या मंडळींसाठी आजचा शुभ रंग हा हिरवा आहे आणि त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 2 आहे. ह्या मंडळींनी श्री सूर्यांची उपासना करावी. पुढील भागात पाहूयात राशींचा वेध. तोपर्यंत नमस्कार. वा वा क्या बात आहे. सगळ्यांना माहिती आहे की बगरे गुरुजी किती सुंदर पद्धतीनं भविष्यवाणी करतात आणि सकाळी सकाळी त्यांचा कार्यक्रम लागतो, आपण बघतो झी मराठीवरती. आणि त्यांच्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न या मुलीने केला. फार मस्त प्रयत्न केलास तू. आणि सुरुवातीलाच ती म्हणली त्यांची माफी मागून. म्हणजे बघा किती एक प्रामाणिकपणा आहे बघा. आपली नक्कल करायची आहे पण माफी मागून तिने केली. मला फार आवडलं. पण त्यांना नाही तुझा राग येणार, त्यांना तर कौतुकच वाटेल की एक छानशी मुलगी इतकी गोड पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करते. वा, मला आवडलं. आणि तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 7 स्माइल. अभिनंदन. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे भाग्यश्री देशपांडे यांनी. बघूयात काय आहेत व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. वा वा, किती भारी, सुंदर, क्या बात है. वा, होतच वाटावं आजच काय, इतकी भारी रांगोळी. वा वा, वा वा, लय भारी. क्या बात आहे. हुबेहूब चित्र काढतात, हुबेहूब. म्हणजे ते रांगोळी वाटतच नाही आपल्याला.
वा वा. हा हा हा. वा 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 वा. वा, लय भारी लय भारी लय भारी. हो हो. वा वा. क्या बात है. वा वा वा. वा वा. वा, लय भारी लय भारी लय भारी. आतापर्यंत आपण अनेक रांगोळीचे व्हिडिओ बघितले मंडळी, पण हा व्हिडिओ काहीतरी वेगळा आहे. आणि फक्त रांगोळी नाही, चित्र पण त्या सुंदर काढतात. वा, मला फार आवडले तुमचे हे व्हिडिओ. भाग्यश्रीजी, तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे संगीता सोनावणे यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ.
नमस्ते डायरेक्ट साहेब. डायरेक्ट नाही, डिरेक्टर. बरं डिरेक्टर, त्याला काय होतं? मी येडगावची मंगी हिरोईन व्हायला आले तुमच्या पिक्चरची. देतात ना मला पिक्चर मध्ये. अहो काय माहिती, मांजर चाल माहिती तुम्हाला? अहो कसले डायरेक्ट तुम्ही कॅटवॅक म्हणतात त्याला, कॅटवॅक. मला शाहरुख सलमानचे रोज फोन येतात, आमच्या पिक्चर मध्ये काम कर ना, आमच्या पिक्चर मध्ये काम. मी काय कुणाला भाव देत नसते. आवडू नका ना, मला काय फुटतंय काय माहित नाही तुम्ही. आवड कसले डायरेक्ट तुम्ही. काय म्हणजे रडणं. I can talk English, I can talk English, I can sleep English, I can eat English. English. आठवी नापास. पण हिरोईन होणारच. वा वा, लय भारी. तुमचं गेटअप पण भारी आणि तुमची कॉमेडी पण लय भारी. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी पाठवलेला आहे नेहा ठोंबरे यांनी. बघूयात काय आहेत त्यांचे व्हिडिओ. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. काही नाही, जेवण खावण झाले आणि पसरली होती आपली. पसरली पडली म्हणायचंय का तुम्हाला? नाही, काही पडली नाही. काही मी पडून 5-6 वर्ष झाले बाथरूमात पडली होती तर. हो. काय? झोपले म्हणायचं आहे का तुम्हाला? हो, झोपली होती. आता पहा बरं, झोपण्याच्या क्रियेले आमच्या विदर्भाच्या भाषेत पसरली म्हणते आणि तुमच्या इकडं जे आहे पडली म्हणते. झोपण्याच्या क्रियेले झोपणे कोणीच नाही म्हणत, आहे का नाही? हो, बोला ना, काय म्हणता? अहो, एक मुंबईचं स्थळ आलं होतं ना, म्हणून फोन केला. हा, स्वयंपाक तर येतच असेल ना तिला? हो, वा, येते ना. तुम्हाला सांगतो, आमच्या पोरीले नाही का पाणी मस्त उकळताय. काय माहिती. आणि त्या उकळलेल्या पाण्याच्या त्या वेगवेगळ्या डिशही बनवते. जसं का आपलं ग्रीन टी झालं. उकळलेल्या पाण्यामध्ये नाही का अंडे टाकून उकळलेले अंडेही बनवते ते. आपलं त्याच्यानंतर काय म्हणते त्याला, लिंबूचा रसही पिळून पेते. असे विविध डिश त्याचे बनवते ते. आणि तेच उकळलेलं पाणी नंतर आंघोळीच्याही कामी येते. किती मिश्किल स्वभावाचे आहात तुम्ही. अशी गोष्ट आहे. असं ज्ञान आहे आमच्या पोरीचं स्वयंपाकाचं. आता बाई, तुम्ही मला एक गोष्ट सांगा. आता पोरग न पोरगी दोघंही सारखं शिक्षण घेते का नाही? अगदी बरोबर. मग ते सारखेच नोकरीवर लागते, सारख्याच पगारासाठी आणि सारखेच तास. काय ते त्याचं ते वर्क फ्रॉम होम 12-14 तास त्याच्यात जातेत. मला सांगा, तर हे स्वयंपाकाची अट फक्त पोरीलेच काहून असायला पाहिजे? आता तुम्ही गोष्ट केली. आता तुम्हाला सांगतो, जमाना बदलला आहे बाई. गेला आपला काळ. धुतल्या आपण बनेनीनं चड्ड्या आपल्या नवऱ्याच्या. आजकालच्या पोट्ट्या नाही धुवत. धुशील काय? हो वहिनी, अगदी खरं आहे तुमचं. आपण धुतल्या चड्ड्यान बनेनी. आजकालच्या पोरी नाही धुवत. बस पण ते नवऱ्याले. आणि काहून नाही म्हणा? शिक्षण सारखं, पगार सारखा. तर समानता का नुसती का पेपरावरच असली पाहिजे का बाई? तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि मी विचार बदलला पाहिजे. आणि सारखा जोडीदार निवडला पाहिजे पोरीले. आणि तिला तिची पूर्ण जे आहे स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग नाही तर काय. अहो, तुम्हाला सांगतो, आता कसं झालं, लहान लेकरायले नाही का, मुलगी राव का मुलगा राव, दोघाले सारखंच व्यवहार ज्ञान दिलं पाहिजे. स्वयंपाकाचं असो नाही तर बाहेरचं. वा 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 वा, नेहाजी, तुमचे व्हिडिओ मला फार आवडले. आणि तुमच्याकडे एक वेगळं सॉलिड टायमिंग आहे कॉमेडीचं. आणि कॅरेक्टर तुम्ही लय भारी पकडता. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा पुढे उपयोग होऊ शकतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे रुपाली भांडवले यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. लॉकडाऊन मध्ये मेवणी म्हणते माझी माझी लय आठवण येते दाजी दाजी लय आठवण येते दाजी. कंची आहे मेवणी, जरा नाव सांगा तिचं मला, बघते मी तिच्याकडे. गर्ल
मला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आलेला आहे. मग मी आता काय करू? तू खूप आळशी बाई आहे. काय बाया गुगल्या, खोटं बोलतो या. रुपाली, भाजी काय केली आज? डाळ केली आहे, वाढू का? अरे डाळ, रोज डाळ खाऊन वैताग आलाय. मग तू मला का बकरं बिकरं कापू का कोंबडं कापू? तुम दिल की धड़कन में रहते हो. अगं ते दिल धडकन राहू दे, स्वयंपाका पाण्याचं बघ पहिले. दिल गलती कर बैठा नुसतं वैताग आला. लय दिवसात मी भाजीला गेले, मरणाची गर्दी होती तिथं. पाणी आणावायच मला. पाणी आणतो, पण हे तोंडाला काय लावलंय तुझ्या? आपली स्टिप लावून गेले होते. काय बाया शक्की माणूस आहे. झाली सगळ्यांची कामं. शौर्य, जावरती टेरेसवरची कपडे काढून आण. ओ, तुम्ही जा भांडी घासून घ्या ती जेवलेली. आरू, दरबाळा, तू झाडू मारून घे जा लवकर. मम्मी मला अभ्यास आहे. ए, मी बाहेर चाललोय. ओ, काय? मी एक शेर तयार केलाय, बोलू का? हा, बोल ना. गुलाब का फूल चाहिए. वा 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 गुलाब का फूल चाहिए. वा 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 गुलाब का फूल चाहिए. वा 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 वा. तुझं बोलून देणार आहे का नाही? का नुसतंच वा 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 बोलू का नको? गुलाब का फूल चाहिए तो काटू से क्या डरना. प्यार किया है तो पति से क्या डरना. बोला की आता. वा 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 बोला बोला. बघा, कुणाचा नवरा आहे का एवढा हौशी? माझ्या नवऱ्याने मला प्रत्येक ड्रेसच्या कलरचं मास्क घेऊन आल्यात. काय नाही पप्पाच्या कंपनीतून फुकट भेटतात बस. काय बाया कांदे भेटलं. वा वा रुपालीजी, तुमचे व्हिडिओ मला आवडले आणि मी तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट देतो. तुमच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन येतात ना, त्यांना बघून मला एका व्यक्तीची आठवण झाली. ते म्हणजे सगळ्यांचे लाडके कॉमेडी किंग जॉनी लिव्हर साहेब. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती जी गंमत आहे की नाही कॉमेडीची, रिॲक्शन देण्याची, बरीचशी गंमत तशी तुमच्या चेहऱ्यावरती येते आणि ती फार महत्त्वाची आहे. खरं तर आपल्याकडे कॉमेडी करणाऱ्या महिला कमी आहेत असं सतत म्हटलं जायचं, पण आता तसं नाही. आता महिला प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीची कॉमेडी घेऊन आपल्यासमोर येत आहेत आणि तुम्ही त्यातल्या एक महिला ठरू शकता जर तुम्ही चांगला प्रयत्न केला तर. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही चांगला अभिनय करता, तुमची क्रिएटिव्हिटी चांगली आहे, तुमचा व्हिडिओ मस्त आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे ऋतू कुलकर्णी हिने. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. थांब, तुला शिकवील चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. कोणी आणत्याल सिलेक्टची साडी, कोणी देत्याल मोत्याची कुडी, कोणी घालत्याल फुलांचा सडा. तुला शिकवील चांगलाच धडा. मग कुठून तरी येणार राजकुमार. तगडक 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 सफेद घोड्यावर होऊन असाल. तगडक 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 तगडक. नजरेला जेव्हा नजर बिडल, झटकन माझ्या पायास पडल आणि म्हणाल, राणी झालो तुझ्यावर फिदा. क्या खूबसूरती कैसी ये दा. माग माग काय हवं ते माग. प्यारी आमच्यावर धरू नकोस राग. म्या मात्र गावठीच बोलेल. मनाची गाठ हळूच खोलेल. गाल्यावर चढल लाजाची लाली. नजर जाईल अलगद खाली आणि म्हणाल त्याला, ई काय हे असं. डोक्यात होईल उगीच असं. अगं बाई मग राजाचे रथात बसून म्हणाल, काय बी कर पण हो माझी सून. दरबारी धरतील मुठीत ना म्हणत्यात वा 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 वा, मस्त मस्त मस्त. ती फुलराणी या नाटकातला हा प्रसंग आणि खूप छान. तुझ्या वयाकडे बघता तुझा अभिनय फार सुंदर आहे आणि तू आता हळूहळू शिकतेस अभिनय. त्याच्यामुळं तू हा अभिनय शिकत राहा. तू आणखीन चांगलं करणार या तुला मी शुभेच्छा देतो आणि तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 7 स्माइली. अभिनंदन.
पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे श्रद्धा चाटे हिने. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, श्रद्धा, तुझा आवाज छान आहे आणि ही तर सुरुवात आहे. तू आणखीन पुढे छान छान गाणार आहेस या तुला शुभेच्छा देतो. आणि तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे प्रिया माने यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. अप्पा, मी ठोकत नाही हो, मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. डेंजर. गुन्हेगारून असं काय उखडलंस? रस्त्यावरचा एक खड्डा बुजवायला कलेक्टरला 5 आणि मला साधी अटक करायला तुम्हाला 10 सह्या घ्याव्या लागतात. फुल टॉम्बॉय. वकील काय बघतोय? हा, ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसल ना, त्या दिवशी आपला खेळ खलास. गण्याला ठोकायची सुपारी कितीची आहे रे? 2. 1 कोटी ऑलरेडी लॉस मध्ये जाऊन व्यवहार करतोय. केळे 1.5 दिलेत ना आधी. 2 टाक चल. फुल टू डॉन बनलेला आहात तुम्ही. आणि तुमचे हे व्हिडिओ मिस्टरांनी बघितल्यानंतर मिस्टर असेच असते संध्याकाळी, स्वयंपाक मी करतो, टेन्शन घेऊ नका, स्वयंपाक मी करतो. पण प्लीज असे डायलॉग घरात मारू नका तुम्ही. मला लय आवडले तुमचे व्हिडिओ. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 6 स्माइली. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे कार्तिकी सुतार यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. ओम नमो नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा. हो कैलासपते शिवसुता गौरी नंदना जी जी जी, गौरी नंदना जी 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 र जी र जी. पुण्याची शाहीर आली शाहीर थाटात, शाहीर थाटात, हरारा शाहीर थाटात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणाला तोरण बांधलं, इथं मी स्वराज्य स्थापन केलं. मर्द मावळे जमा केले. ते कसे म्हणाल? हे मर्द मावळे बच्चे, वा 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 वा. हे मर्द मावळे बच्चे, शिवाचे सच्चे नव्हते कोणी कच्चे. शिवबाचा शब्द जीव की प्राण, शिवबाचा शब्द जीव की प्राण. स्वधर्मासाठी अरपुनी प्राण राखीती भगव्या झेंड्याचा मान जिरहाजी, राखीती भगव्या झेंड्याचा मान जिरहाजी, राखीती भगव्या झेंड्याचा मान जिरहाजी जिर जिर जी. आणि ह्या शिवाजी राजांना पकडण्यासाठी अफजल खानाने तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि खान निघाला.
तो कसं म्हणाल? आवाजाला वाहूनी दंग, आवाजाला वाहूनी दंग, हे आवाजाला वाहूनी दंग, बांधूनी चांगा चढलं मग रंग, 12,000 घेऊन सैन्यास, 12,000 घेऊन सैन्यास, 12,000 घेऊन सैन्यास, अनिवड कबीर मदत करण्यास निघाले शिवाजीला धरण्यास जिरहाजी, निघाले शिवाजीला धरण्यास जिरहाजी, निघाले शिवाजीला धरण्यास जिरहाजी, जिरजी. अखेर खानांच्या आणि राजांची भेटीची जागा ठरली. ती कुठे म्हणाल? प्रतापगडाच्या पायथ्याशी. त्यांची भेट कशी होणार? आणि शिवराय जवळ जाऊन, शिवराय जवळ जाऊन भेट की कडकडून जाम, एका चढावर साधून काय प्रकार केला खानानं, बघले तर धरून यामान, दाबू लागला जोर जोरानं, दाबू लागला जोर जोरानं, तो कपटी बजल खान, कंबरेची कट्यार काढून मस्तकी खान करीबार, मस्तकी खान करीबार, शिवबान पूर्ण जाणून ए बावल्या धरला रोखून, पोटात खुपशी जोरानं कड्डला कोतळा फाडून, वा 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 वा. खानानं सोडला प्राण, जी 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 सोडला प्राण, जी 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 दगा दगा म्हणून खानानं सोडला प्राण, जी जी सोडला प्राण, जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा 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 कार्तिकी, खूप सुंदर खूप सुंदर. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे एका आजीबाईंनी, ज्यांचं नाव आहे द्रौपदी पवार. बघूयात काय आहेत व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. समजावीचे काना माझा काय केल्या राहिना ग राहिना ग राहिना, काय केल्या कृष्ण माझा राहिना ग राहिना, काय केल्या बाळ माझ राहिना, खायला देते गोडच गोड, म्हणील ती मी हट पूर्वीचे, रडता काकाना माझा राहिना ग राहिना ग राहिना, कृष्ण माझा काय केल्या राहिना ग राहिना, बाळ माझ काय केल्या राहिना, गागल घेऊन पाण्याची जाते, मोत्याचा चेंडू तुला खेळाया देते, रडता काकाना माझा राहिना ग राहिना ग राहिना, कृष्ण माझा काय केल्या राहिना ग राहिना, हरी माझा काय केल्या राहिना. वा 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 किती छान. ही गाणी मंडळी फार अप्रतिम असतात आणि या लोकांनी ही जपून ठेवलेली आहेत. अशी गाणी आपल्या कानावरती पडल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे ही गाणी कुठं आहेत, ही गाणी किती छान आहेत, आणि ही जपलेली असतात या मंडळींनी, कारण ही सोन्यासारखी माणसं आहेत. म्हणून यांचा व्हिडिओ या कार्यक्रमात लावलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुझ्यासाठी सोडिले संसार, मोडिले घरदार, उशीर लाविला, कार्य देवा कार्य देवा कार्य देवा, उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव येडा झाला, तुझ्यासाठी जीव येडा झाला, तुझ्यासाठी होईन वारकरी, पाहिन पंढरी, उशीर लाविला, कार्य देवा कार्य देवा कार्य देवा, उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव येडा झाला, तुझ्यासाठी करीन एकादशी, राहीन उपवासी, उशीर लाविला, कार्य देवा कार्य देवा कार्य देवा, उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव येडा झाला,
जनी म्हणे होईन तुझी राशी राहीन पायापशी उशीर लाविला कार्य देवा कार्य देवा कार्य देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव येडा झाला विठ्ठला तुझ्यासाठी जीव येडा झाला. वा 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 आजी फार छान. मला तुमची इच्छाशक्ती आवडली की या कार्यक्रमामध्ये आपला व्हिडिओ आपण ह्या लेडीज स्पेशल भागामध्ये पाठवायला पाहिजे. ही तुमची इच्छाशक्तीच मला आवडली आणि तुमच्या या इच्छाशक्तीसाठी या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ पाठवलाय मंडळी आपल्याला सई जाधव यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. मोहे रंग दोलाल मोहे रंग दोलाल. अगं काय आहे काम पडली ती आवरून घे. मोहे रंग दोलाल मोहे रंग दो. कार्टे सकाळपासून लावलेस रंगते रंगते घे एकदा थोबाड रंगून. वा 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 तुझा व्हिडिओ मला आवडलाय. या व्हिडिओसाठी या टाइमपास व्हिडिओसाठी मी तुला देतोय 6 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी बघूयात आजच्या लेडीज स्पेशल भागामध्ये फायनलमध्ये कुठले कुठले व्हिडिओ गेलेले आहेत. पहिलं नाव आहे भाग्यश्री देशपांडे, त्यानंतर नेहा ठोंबरे आणि दिव्या गोसावी. आता बघूयात या 3 पैकी विजेत्या कोण ठरलेल्या आहेत. आणि विजेतं नाव आहे भाग्यश्री देशपांडे ज्यांनी रांगोळी काढलेली आहे. अभिनंदन. त्यांना मिळणार आहे आजच्या भागातली पैठणी. चला देऊयात त्यांना सरप्राईज, लावूयात व्हिडिओ कॉल. तर मंडळी आता आपल्या बरोबर आहेत भाग्यश्री देशपांडे. नमस्कार. नमस्कार. अरे वा 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 फार भारी वाटलं. खरं तर तुमच्या रांगोळ्या इतक्या सुंदर आहेत आणि त्या बघताना आम्हाला असं वाटत होतं की ह्या रांगोळ्या ज्यांनी चितारलेल्या आहेत त्यांना आम्हाला एकदा बघायचं आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. तर भाग्यश्री तुमच्या रांगोळीचे व्हिडिओ आम्हाला एवढे आवडले आणि ते आता फक्त महाराष्ट्रापुरते नाही तर जगभरात आता प्रसिद्ध झालेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि आजचा आपला हा लाव रे तो व्हिडिओचा लेडीज स्पेशल भाग होता आणि त्याच्यामध्ये तुमचा हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे. तुम्ही सध्या कुठे असता आणि काय करता तुम्ही? मी सध्या तळेगाव दाभाडेला असते. पोर्ट्रेट रांगोळीच्या ऑर्डर घेते आणि पेंटिंग कॅनव्हास पेंटिंगच्या पण ऑर्डर घेते. अच्छा ऑर्डर घेता तुम्ही. वा वा. आणि हे शिकलाय का तुम्ही कुठे? माझं अप्लाय आर्ट झालंय. मी त्यानंतर रांगोळी स्टार्ट केली. रांगोळीला आता एक 4-5 वर्ष झाली मी रांगोळी करते. अरे वा 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 केवढं भारी. आणि ती सेम टू सेम म्हणजे ती रांगोळी काढायची एखाद्याचा फोटो बघून ते काय सोपं नाही राव. म्हणजे दिवाळीत वगैरे काढायची रांगोळी म्हणली तर तुम्ही दिवस घेत असाल राव रांगोळी काढायला. दिवाळीतला एक दिवस माझ्या रांगोळीसाठीच असतो. अरे बाप रे. म्हणजे दुसऱ्या दिवशी जर दिवाळीचा कुठला सण असेल कुठला दिवस असेल तर आदल्या दिवशीपासूनच तुम्ही रांगोळी काढायला बसत असाल. हो हो त्याला पूर्ण दिवसच जातो. अरे वा 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 क्या बात आहे क्या बात आहे. आणखीन तुमच्याकडे चांगले चांगले कुठले फोटो असतील तुमच्या प्रसिद्ध रांगोळ्यांचे तर ते आम्हाला पाठवा. आपण ते सुद्धा लोकांना दाखवूया. हो हो नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. कारण आजच्या या लेडीज स्पेशलमध्ये अनेक महिलांनी आपल्या वेगवेगळ्या कला सादर केल्या आणि त्यामधली तुमची कला ही आणखीन एक वेगळी कला आम्ही बघितली. खरं तर रांगोळी ही प्रत्येक महिलेला येतेच. प्रत्येक महिला आपापल्या पद्धतीनं रांगोळी चितारत असते. पण तुम्ही त्याच्यामध्ये वेगळा अभ्यास केलेला दिसतोय आम्हाला. त्याच्यातून तुम्ही एक नवीन दिशा शोधलेली आहे आणि तुम्हाला बघून अनेक मुलींना ती दिशा मिळेल असं मला वाटतं. पेशन्स असले तर करू शकतात. आवड पाहिजे. तर खूप छान वाटलं भाग्यश्रीजी तुमच्याशी बोलून. तुम्ही तुमचा व्हिडिओ आम्हाला शेअर केलात आणि ज्याच्यासाठी आता मी तुम्हाला हा फोन केलेला आहे व्हिडिओ कॉल केलेला आहे ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. खरं तर आजच्या या भागात अनेक व्हिडिओ आम्ही पाहिले. वेगवेगळ्या कला महिलांनी सादर केल्या. प्रत्येक कलेला आमचा सलाम आहे, सॅल्यूट आहे. तशीच तुमची सुद्धा कला होती. पण तुमची कला एक पैसा जरा उजवी वाटली मला सगळ्यांपेक्षा. त्यामुळे तुम्ही या भागाच्या विजेत्या झालेल्या आहात. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुमचे.
वा, तुमच्या वा, वा, वा. कार्यक्रमाची मला एवढी संधी दिली, खूप खूप आभारी आहे. तर भाग्यश्री, तुम्ही आत्ताच्या या प्रवासामध्ये तर पुढे पुढे गेला असाल, कधी अडचणी आल्या का? कधी असे प्रसंग आले का की बाबा कशाला हे करतेस असं कोणी म्हणणारी माणसं भेटली का? पण त्याच्यावरती तुम्ही जिद्दीने पुढे गेलात. हो, असं तर बऱ्याच वेळा झालेलं आहे, पण मला असं वाटतं की सगळ्यांनीच त्याला मात करून पुढे जायला पाहिजे. काय बऱ्याच जणांना वाटतं की मला सपोर्ट नाही मिळाला, मला सपोर्ट नाही मिळाला, पण असं हे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असतं. खरंय खरंय, जिद्द ही माणसाच्या अंगी असायला पाहिजे आणि ती तुमच्या अंगी आहे. तुम्ही अनेक मुलींना प्रेरणा द्याल, यात काही वादच नाही. वा वा. तर तुम्ही आजच्या आहात विजेत्या. तुम्हाला मिळत आहे महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी. खूप खूप थँक्यू. खूप छान आहे. हे गिफ्ट मिळालंय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप खूप छान वाटतंय. अरे वा 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 वा. या बघा, आता पैठणी द्यायची म्हणल्यानंतर आणि तुमचं लग्न तर झालेलंच आहे म्हणल्यानंतर हक्कानी एक गोष्ट मी विचारू शकतो, ती म्हणजे मिस्टरांचं नाव, आणि ते पण उखाण्यात तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आता विजेत्या आहात तुम्ही. अरे बापरे, अवघड आहे. नाही नाही, तुम्ही एवढे अवघड चित्र काढता, आता एक नाव बनवू शकता तुम्ही, त्यात काय. इंग्लिशमध्ये डब्याला म्हणतात टीन. इंग्लिशमध्ये डब्याला म्हणतात टीन. मिस्टर माझे फोटोग्राफर, त्यांचं नाव सचिन. क्या बात आहे. वा 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 वा. छान वाटलं तुमच्याशी बोलून, गप्पा मारून, आणि तुमची कला अप्रतिम आहे. या कलेला भाग्यश्रीजी खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो तुम्हाला. तुम्ही खूप पुढे जा आणि खूप छान छान कला जगासमोर सादर करा. धन्यवाद. तर मंडळी, आता बघूया डॅझलर इटर्ना मोमेंट ऑफ द डे. काय मंडळी, मजा आली का नाही? नुसती मजा घेऊ नका, तुमचा सुद्धा एखादा भन्नाट व्हिडिओ आम्हाला पाठवा. तुमच्याकडे सुद्धा असेल दुसऱ्यांना चकित करणारी एखादी कला, तर पटकन एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा. त्यासाठी आपला व्हॉट्सॲप नंबर लिहून घ्या. नंबर आहे 9920044242. तर मंडळी, असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ.